भूताचा एक्सपिरियन्स केलास. ओके, की असं भूतासारख्या काही गोष्टी तू ऐकल्यास पण. आपण कोकणातले आणि कोकणातनं मोस्टली अशा गोष्टी होत राहतात. मी रात्री घराच्या बाहेर पडायचं हे केलंय, सोडून दिलंय. पण काळोख असं तेवढं लक्षात नाही होतं, पण ठीक आहे, तरी पण चालतोय एक तरी परत तेच झालं. सो सुयोग, ते काय होता किस्सा तो जो तुम्हाला मगाशी बाहेर थोडंसं सांगितलंस की गावी तू भूताचा एक्सपिरियन्स केलास. ओके, की असं भूतासारख्या काही गोष्टी तू ऐकल्यास पण. ओके, सो तो काय होता किस्सा तो आता मला ऐकायचा किस्सा म्हणजे ना आठवल्यावर तर एक असं आहे की आपण कोकणातले आणि कोकणातनं मोस्टली अशा गोष्टी होत राहतात. पण मला पहिलं असं अजिबात माहित नव्हतं आणि विश्वास नव्हता पहिली तर गोष्ट. पण तो एक्सपिरियन्स झाला असून खरंच सांगतो, मी रात्री घराच्या बाहेर पडायचं हे केलंय, सोडून दिलंय. ओके, भीती वाटते. कोकण बोललं तर अशा भूताच्या गोष्टी म्हणजे नॉर्मलच आहे. ते तर आहेच आणि खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आणि ऐकायला पण भेटतात अजून पण. तेव्हाच्या काळातल्या लोकांच्या खूप ऐकतात, स्थानिक लोकांच्या तर खूप असतात असं. तर माझा किस्सा असं झाला की एकदा मे महिन्यात मी नेहमी गावी जातो आणि त्यावर्षी झालं होतं की 12वी झाली होती आणि 10चं लग्न होतं. तर एक मोठा म्हणजे गॅप होता, माझा सुट्टी होती. तर मी 1-1.5 महिना गावी जाणारच होतो, तर जायचंच होतं. तर तसं होतं आणि गावी गेलो ना मे महिन्यात की आंबा माझा वीक पॉईंट आहे माझा. आणि गावात माझी ओळख म्हणजे आंबा. हा आला की आंबे आपले लपवून ठेवा. ओके, असं लहानपणापासून सांभाळून ठेवा आपले आंबे, असं बाबा की हा आला म्हणजे आता ते गेले असं. तर त्यावर्षी पण असं मी सकाळी रोज उठून आंबे वगैरे आणायला जायचो. 5 वाजता उठायचो. इकडे कधीच मी 8च्या आधी उठत नाही. तिकडे गेलो की 5 वाजता उठून निघायचो. तसं ते एकदा असं झालं की आमचा ना मित्राचा प्लॅन होता. त्यावर्षी लग्न होतं जायचं. तर अशी थोडी जास्त लोक होती वाडीमध्ये. गावाला येतात सगळे, असे फंक्शन्सला येतात लोक. तर एक प्लॅन होता आमचा की नाईटला आम्ही मूवी बघणार होतो आणि सकाळी असंच परत लवकर उठून असं फिरायला वगैरे जाणार होतो असंच. ओके, ती एक मजा असते. तर ना त्या रात्री आम्ही मूवी बघितला आणि दिवसभर आम्ही खेळत पण होतो. तर ना त्यातली निम्मी अशी झोपून गेली. आता बाकी तर मला तर असं होतं की असं पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स होता गावचा. मला इंटरेस्ट होता असं, आणि ज्या गोष्टी मी ऐकल्या ना त्यामुळे इंटरेस्ट असा होता की यार तसं खरंच असेल तर काय, मला एक्सपिरियन्स करायचा होता. आणि त्या रात्री असं झालं की ना थोडासा वारा पण सुटला होता. ते पावसाच्या आधी कसं एक असतं ना तसं टाईपचं होतं ॲटमॉस्फिअर. तर माझ्या एका मित्राला बोललो, भाई चल आपण आता वारा सुटलाय, आंबे वगैरे पडले असतील, जाऊया. आणि आमचं कसं ना घर ना असं वाडी आमची आहे ना ती गावाच्या एका टोकाला आहे. तर जो रस्ता गावाच्या बाहेर जातो ना तिकडे असं सगळ्या लोकांच्या आंब्याच्या बाग आहेत. तर मी जायचो तिथे. तर मी बोललो चल जाऊया म्हणून. जवळपास ना एक 2-2:30 वाजले असतील. तर तो बोलला ठीक आहे जाऊया. तो पण असा म्हणजे असा प्रॉपर गावाचा असं नाही, मध्ये असं येऊन जाऊन असा होता, म्हणजे आपल्यासारखा. जास्त असं नाही. पण मग त्याला बोललो चल जाऊया. मग आम्ही निघालो आणि मला असं वाटत होतं की खूप आंबे भेटणार आहेत. मग गोण्यात वाजले होते तरी पण ते 2-2:30चा टाइम होता काहीतरी, 2:30च्या आसपास असेल. मूवी एक बघून संपली होती. 12 वाजता आम्ही स्टार्ट केलं समथिंग. तर निघालो. 2 गोण्या होत्या. मी बोललो गोण्याच घेऊन जाऊया, पिशवी नाही, गोण्या खूप आंबे भेटतील. कारण का माझं तर मी सकाळी रोज जायचो तर मला भेटायचे. तर मग बोललो जाऊया. त्या दिवशी तुम्ही लवकर गेला रात्री. तेच ऍक्च्युअली तेच झालं की मी बोललो आता सकाळी जायचंच आहे 5 वाजता. त्यापेक्षा आता वारा पण सुटलाय, आता जाऊया आणि येऊन मग परत दुसरीकडे फिरायला जाऊया असं ठरलं होतं. मग निघालो आणि मला लक्षात आलं की एक ना आमच्या तिकडे एक आंब्याची बाग होती, अशी मोठी होती. आणि त्यावर्षी त्या आंब्याच्या बागेत ना खूप आंबे धरले होते. मी दररोज सकाळी जायचो ना तर त्या आंब्याच्या म्हणजे बागेत जास्त भेटायचे आंबे. तर मी त्याला बोललो आज वारा सुटलाय, आंबे जास्त पडले असेल तर पहिले तिकडे जाऊया. तिकडे जेवढे भेटतील ना, जर जास्त तिकडेच भेटले तर मग तिकडूनच रिटर्न येऊया असं. मग गेलो तिकडे आणि काळोख होता, तसा वारा चालू होता. तर गेलो आणि ती अशी बाग जरा मोठी आहे. तर आम्ही गेलो थोडं आतमध्ये. तर आंबे भेटायलाच
लागले आम्हाला. टॉर्च वगैरे घेऊन गेलो एक एक. तर आंबे भेटायला तो पण गोळा करतोय, मी पण गोळा करतोय. मग आम्ही तरी एकसाथच होतो. आम्ही असं बोललो की एकत्र जाऊया जवळ, जास्त इकडे तिकडे जायला नको. एकच साथ असं गोळा करत गेलो आणि झाले एक 10-15 मिनटं झाले, आंबे गोळा भेटतच चाललेत असे. मी म्हणजे असं खुश झालो एकदम की यार भेटतायत आता, म्हणजे 2-3 दिवसाची सवय झाली अशी, एवढे आंबे होते. गेलो मग गोळा करतोय थोडं अजून, म्हणजे ते थोडं आतमध्येच गेलो आम्ही बरंच, आणि आम्हाला कळालं नाही तेव्हा असं की जातोय. आणि आंब्याची गोणी भरताना हेवी झालं, आंबे हेवी असतात आणि हेवी झालं होतं. मला वाटतं तरी ना एक मला या 4-5 डझन, त्याला 4-5 डझन असे ऑलमोस्ट भेटले असतील. ठीक आहे. तर आम्ही गोळा केले. आता म्हटलं हे खूप झालंय, परत जायचं आपल्याला चालत. तर ना आता जाऊया. ऑलमोस्ट ना 3च्या आसपासचा टाईम असेल, 3-3:30. विचार कर, अर्धा एक तास आम्हाला गोळा करायला लागला. म्हणजे एवढी मोठी बाग आहे ती, आणि फिरायला म्हणजे अजून गेलो असतो आतमध्ये, पण मग गोणी भरली म्हणून तिथेच थांबलो. मग बोललो चल जाऊया. इथून निघालो तर ना मेन रोड जो आहे आमचा, ज्या रस्त्यातून आम्ही आतमध्ये जातो त्या बागेत, तो ऑलमोस्ट आता मला वाटतं अर्धा तास आम्हाला गोळा करायला लागला. तर माझ्या ह्याच्यानुसार ते 10 मिनिटावर असेल तो मेन रोड. चालत लागला एक 5-10 मिनटं लागेल अराउंड. तर निघालो चालत मस्तपैकी, खुश होतो आणि गप्पा मारत निघालोय. मस्त भेटले आंबे असे तसे, आणि उद्या सांगूया ह्यांना सांगायचं असं निघालो. आणि चालतोय 10 मिनिटांनंतर लक्षात आलं की रस्ता काय येत नाही अजून. तर असं आजूबाजूला जर बघितलं, काळोख होतं एकतर, समजणार पण नाही ना की नक्की कुठे आलोय. बरोबर. पण आम्ही जर असं व्यवस्थित बघितलं तर ना मला लक्षात आलं, मी आता दररोज असं म्हणजे जायचो तिकडे, असं एवढं पण माहित नव्हतं, पण थोडंसं लक्षात येतं ना बघितलं, 1-2दा गेलो आहे तिथे तर लक्षात येतं आपल्याला. तर मला लक्षात आलं की ना इकडे आपण गेलो, इकडूनच आपण थोडा मगाशी गेलेलो बोलता आणि परत तिकडे चालू आहे. मी म्हणतो इकडेच कसं आलो परत. आता आम्हाला काय वाटलं, आता बोलत चाललो होतो आम्ही, काळोख पण होता आणि तिकडे कसे पायवाटा असतात. तर ना मला असं वाटलं की असं चुकून फिरून परत तिकडे झालो असेल. तर म्हटलं चालेल, असं फिरून आलो असेल आमचं बोललो आणि परत निघालो परत चालतोय. ह्यावेळी आम्ही जरा ना आजूबाजूला बघत पण होतो, पण काळोख असं तेवढं लक्षात नाही होतं. पण ठीक आहे, तरी पण चालतोय एक तरी परत तेच झालं. 5-10 मिनिटांनी रस्ता नाही आला आणि तिकडेच म्हणजे असं परत असंच वाटलं की आम्ही त्याच ठिकाणी आलोय. आता मला एकदम असं मी शुअर नाही की त्याच ठिकाणी आलो होतो की काय होतं ते, पण बघितल्यावर असं वाटत. आणि आम्ही विचार करणार, जर स्ट्रेट चालतोय तर एवढ्या वेळात तर रस्ता आला पाहिजे होता. पण 2 वेळा असं झालं की असं वाटतंय आम्हाला की आम्ही त्याच जागी आलोय. ओके. अक्षरशः त्यावेळी असं पण नव्हतं की आम्ही आता बोलत पण चालू, आम्ही आता जरा बघत चालवतो, तरी पण तेच झालं. मग आता थोडं असं वाटलं की काय यार हे. मग टाइम बघितला तर अराउंड 4 वाजले. अच्छा. म्हणजे अर्धा तास चालतोच आहे. 3:15-3:30च्या आसपास निघालो आणि 4 वाजत झाले होते आता. तर चालतोय. मी बोललो आता काय करायचं, म्हणजे असं एकदम स्टार्टिंगला भीती वाटते ना किंचितशी, 1% वाली भीती असते, ती जनरेट झाली मनात. ओके. आणि परत म्हटलं आता अजून थोडं व्यवस्थित बघून चालूया आणि मार्क करत चालूया झाला. आता आपण ॲडव्हेंचरस असतो असे मुंबईचे लोक म्हटल्यावर की आपण माहिती असतं की ना थोडं एक निशाण करत चालूया. इकडे असं बघत झालं की हे इकडून असं काहीतरी ठेवत जाऊया आपण, किंवा काहीतरी मार्क करत जाऊया. तर आम्ही असं एक ना तिकडे कसं आमराईमध्ये ना असे छोटी झाड हे पण असतात का, म्हणजे काय बोलतात त्याला, असं म्हणजे जंगल टाईप असतं काहीतरी असं. तर त्याला ते सुकलेलं होतं. तर त्याला आम्ही काय करायचो, एक असं थोडं वाटण थोडं पुढे चाललो की ते तोडून ठेवायचो, म्हणजे समजा की इकडून गेलो तर असं गेलो करत गेलो परत 5-10 मिनिट तेच. आता आम्ही जिथून स्टार्ट केलं होतं ना तिथे आता एक प्रॉपर मार्किंग करून ठेवलेलं की इथे जर आम्ही परत आलो तर हे आम्हाला 100% समजलं की आम्ही तिथे चालू आहे.
ओके. तसं पण झालं. तू मला मगाशी बोललास की तो एक आंबा होता की ज्याच्या खाली तू म्हणजे ऑल टाइम येऊन तिथेच थांबायचं. तसंच होत right होतं. ना? आणि ते कशामुळे माहिती मला लक्षात आलं, कारण का तो एक पर्टिक्युलर असा आंबा होता ना की त्याचं जे झाड होतं ना त्याचं पसरट होतं. अच्छा. ओके. तर त्याच्यामुळे लक्षात यायचं. आणि ते त्याचे थोडं मोठं असं टाईपचं होतं, तर ते लक्षात यायचं. ओके. तर मला ते समजत होतं. तर आम्ही अजून शुअर होण्यासाठी तिकडे एक असं प्रॉपर एक वस्तू ठेवून एक दगड असा 1-2 दगड असे ठेवले साईडला की ते परत आलो आम्ही तर समजलं पाहिजे. आणि तेच झालं. 3rd टाइम झाला आता हे. आणि असं झालं ना की आता काय करायचं. ओके. म्हणजे बाहेर पडायचं कसं आहे. आता काळोख पण आहे, वारा पण, त्यात वारा सुटतोय, त्यामुळे असं फील होतंय की काहीतरी वेगळंच होतंय. तो आणि गावचा वारा सुटला आणि तू बोलतो जसं पावसाचं वातावरण, तर ते वेगळंच असतं. ते म्हणजे ते असं like पटकन पूर्ण अंधारामध्ये पटकन अशी वीज चमकून वगैरे अशी निघून जाते. तरी पण ठीक, तेवढं नव्हतं, पण तरी पण हलकासा असा वारा होता. ओके. आणि त्या क्षणी असं वाटलं की काय सुचलं मला आणि का निघालो मी. ओके. पण का तोपर्यंत कळलं का की काय होतं तुझ्यासोबत? आता झालं असं की मला प्रॉपर तर माहित नव्हतं, पण ना मी कोकणात हा प्रकार जरा आहे म्हणजे ऐकण्यात आहे. मला पण ऐकण्यात होता चकवा नावाचा. एक चकवा प्रकार असतो की त्याच्यात असं असं असतं, हे मला ऐकून होतं मी. ओके. पण मी म्हणायचो यार हे कसं आहे, कसं काय शक्य आहे, परत घुमून फिरून कसं काय येणार तिकडे तुम्ही एवढं. पण आज मला ते एक्सपिरियन्स झाला आणि कळालं की कसं येतात एका ठिकाणी. ओके. एवढं आम्ही बघून पण चालवतो तरी पण आम्ही तिकडेच येऊन थांबलो परत. आता माझी अशी फाटली होती, खूप बेकार फाटली होती, खूप बेकार. आणि आम्ही दोघंच. तर नशीब की मी त्याला घेऊन आलेलो. एकटा आलोच तर मी म्हणजे काय बोलायचं तसं. तर तसं झालं. मग आता चकवा म्हणजे आता ह्याच्यातून बाहेर पडायचं काहीच माहीत नव्हतं. तर आता बोललो काय, मला असं वाटलं की मे बी ना आपण असं बोलतात की ना दुसऱ्याचे म्हणजे कोकणात असं बोलतात की दुसऱ्याच्या वावरात वगैरे आंब्याच्या ह्याच्यात नारळाच्या बागेत जायचं नाही आणि तिकडचे उचलायचे नाही आंबे, गोष्टी उचलायच्या नसतात. तर मला तसं वाटलं. आता मी त्या मित्राला बोललो माझ्या की या आपण एक काम करूया, हे आपण जे गोळा केलेत ना सोडूया इथे आंबे. ओके. चार सोडूया इथेच. आता हे आम्ही एका जागा उभं ठरवलं. आता काय करायचं समजत नाही, तर हेच करूया आता, असं सोडूनच देऊया आता त्याच्यात. आणि त्या टेन्शनमध्ये आंबे कुठे घेऊन जायचे, काय करायचे ते आंबे. म्हटलं इकडून सुखरूप निघालं तर बरं आहे, ते आंबे भेटतील तसं. मग ते आंबे सोडले तिथेच ठेवले आणि परत चालायला निघालो. अराउंड ना आता 4:15च्या मी टाइम असं लक्षात दिलं, पण तिकडून निघालो एक 15-20 मिनिटं झाली होती. निघालो 10 मिनिटं चालतोय तर अचानक म्हणजे असं हे असं वाटलं की आता ना तो रस्ता रिपीट होत नाही असं वाटलं त्यावेळी. मग आम्ही चालायचं कंटिन्यू केलं, कारण आम्हाला ते परत त्या निशाणी दिसत नव्हत्या. आणि थोडं ना असं आता थोडं असं कुठेतरी सावरल्यासारखं होत होतं. तर निघालो, चालतोय, 10 मिनिटं झाली ना आता, तर आम्हाला ते गेट दिसला त्या आंबवाईचा. ओके. आणि जे तिकडून तो गेट दिसला, जे पळत सुटलो ना आम्ही, गेट सरळ पळत सुटलो. मागे बघितलं पण नाही, एक शब्द एक दुसऱ्याशी नाही बघितलं. आंबे पण तिकडेच, आंबे मागे सोडले तिकडे, बघितलं असं विचार पण नाही आला मनात की ते घेऊन येऊया, आता गेट दिसलाय. ओके. असं नाही, आम्ही सरळ सुटलो, एक दुसऱ्याकडे बघितलं, एकदा बघितलं असं, आणि बोललो पण नाही, एक शब्द पण नाही, निशब्द होऊन पळत सुटलो. म्हणजे एवढी फाटली होती. आणि आलो म्हणजे घराच्या दिशेने आलो, पळत निघतो. असं थांबलोच, अक्षरशः थांबलो नाही आम्ही. कंटिन्युअस 5 मिनिटाची जास्त होऊन गेले, धावतोच आहे. आमचा रस्ता होता ऑलमोस्ट एक 10-15 मिनिटाचा रस्ता होता. धावतोय, 5-10 मिनिटं होत आलेली. असं श्वास फुललेला, पण थांबलोच नाही आम्ही. मग जे आमच्या वाडीतलं शेवटचं घर आहे ना, तिथे आलो. आणि तिथे रस्त्यात मग एक हा दादा भेटला, आमच्याच वाडीतला होता. तो तिकडचा स्थानिक, तो त्याची आपले सकाळी लोक ना ती गावातली कसे आपले गुरंढोरं घेऊन निघतात बाहेर तसं.
तर तो निघाला होता आणि आम्हाला बघून तो, आणि आता बघितलं तर विचारणार ना कोण ओळखीचं, तर काय रे कुठे गेला आणि एवढं धावत कुठून येत आहे. आई त्याला माहित ना, तो असं नॉर्मलच होतं. पण नंतर जेव्हा आम्ही आमचे एक्सप्रेशन बघून त्याला पण असं वाटलं की काहीतरी झालंय. तो पण मग त्याच्याकडे पाण्याची बॉटल होती, त्यांनी पाणी वगैरे दिलं आम्हाला. आम्ही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. काय झालं आमच्या 4:30 अराउंड असं, काय आता थोडंसं ना उजेडायला लागलं होतं त्यामुळे 4:30-5च्या अराउंड असेल असं वाटतंय. एकदम थोडंसं असं उजेडायला लागलं होतं, पण काळोख तेवढा नव्हता असं. तर थांबलोय 5 मिनटं बसलो. तो विचारतोय काय झालं सांगा, कुठे गेलेलात सकाळी एवढं सकाळी कुठे गेलात, कुठून धावत आलात. आम्ही शांत बसलो 5 मिनटं. मग त्याला सांगितलं की आम्ही ती असं निघालो होतो, असं गेलो आणि असं असं झालं आमच्यासोबत. 3-4 वेळा आम्ही त्याच ठिकाणी झालो. तेव्हा तो बोलला हा तुम्हाला नक्कीच चकवा लागलेला, नक्कीच चकवा. अच्छा. आणि त्यांनी मग सांगितलं ॲक्च्युली त्या बागेच्या मागची एक कहाणी पण होती. असं की त्या आमराईचा जो असं ज्यांनी ते आंब्याची झाडं वगैरे लावली असं स्टार्टिंगला ना, तो मालक मालक म्हणजे त्याच्यानंतरची लोक पण होती, पण तो जो ज्यांनी ते बनवलं होतं, लावली झाडं वगैरे. तर झालं असं की त्याचा मृत्यू तिथे झाला होता. ओके. आता त्याचं रिझन मी आता विचारलं वगैरे नाही, काय नाही, बट त्याचा मृत्यू तिथे झाला होता. आणि त्याला ती बाग अशी खूप हे होती, तर लोकांकडून असं ऐकण्यात येतं कोकणामध्ये बाग खूप इमोशनल, नारळाच्या, काजूच्या, आंब्याच्या, सगळ्यांच्या अशा इमोशनल. आणि तेव्हा आणि त्या काळी पहिल्या काळी, आता तर एवढं मे बी लक्ष देत नसतील, आता मोस्टली लोक मुंबईला येतात, पण त्यावेळी असं खूप मेंटेन करायचे ते लोक. तर तसं तर कुठे होतो मी, तर त्यांनी सांगितलं की त्याला ती बाग खूप अशी आवडायची आणि तो त्याच्या बागेत कोणाला यायला जायचा ना. लोकांकडून ऐकण्यात होतं असं की तो असा ना, म्हणजे असं असतं ना की एकदम असा खडूस टाईपचा किंवा स्ट्रिक्ट असा, म्हणजे आपले त्या आपलं असं अशा टाईपचा. आणि लहान मुलं तर असा होता तो. तर ते त्यांनी असं ऐकण्यात होतं. तर तो बोलला की ना, तर तिकडे रात्रीचं गेलात ना, रात्रीचं कधीच जाऊ नका आणि तिकडे जाऊच नका शक्यतो, असं तो बोलला आम्हाला. आणि मी विचार करतो, मी एवढे दिवस झाले, मला येऊन 10 दिवस झाले, मी एवढे दिवस सकाळला जातोय. ते पण विचारलं मी की मी सकाळचं होतं तर मला काय नाही झालं होतं, आता हे कशामुळे मला तेव्हा सकाळी चकवायला लागला. तर तो बोलला की चकवायला ना मोस्टली रात्रीच्या वेळी लागतो आणि उजाडताना ते आपोआप हे होऊन जातं. आणि एक अजून गोष्ट आहे की चकव्याचं एक त्याचं क्षेत्र असतं, त्याच एरियामध्ये चकवा लागणार आणि तुम्हाला त्याच एरियामध्ये फील होणार तो. एकदा तुम्ही त्याचा एरिया, त्या आंब्याच्या भोवतीने तो आंबा त्या एरियामध्ये, तो त्याचा असं बोलू शकतो तसा की तो त्याचा एरिया होता. की तू म्हणजे तसं होतं ना की असं वाटत होतं की आपल्याला परत तिकडे कोणतरी असं बोलवतंय की खेचतंय, असं परत तिकडे जाऊन थांबतोय आपण. म्हणजे तो एक्सपिरियन्स आल्यानंतर मी असं कधीच ना, कोणी स्टोरी सांगितली की बस मला तुझ्यावर विश्वास आहे, ह्याच्यावर मी कधीच डाऊट नाही येणार किंवा ह्याच्यावर मी कधीच स्वतः एक्सपिरियन्स करायचं असं ट्राय पण नाही करणार. खूप अंगावरती शाल आली.